नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण नदी पुनर्जीवन प्राधिकरण नेमकं काय आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली होती आणि त्याचबरोबर आपल्याला असंही समजलेलं होतं की औद्योगिक प्रदूषणाबरोबरच घरगुती प्रदूषण ही मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच अनुषंगाने आपण असंही सांगितलेलं होतं की घरगुती जे प्रदूषण असतं ते सांडपाण्याद्वारे नदीमध्ये सोडण्यात येतं, जे अत्यंत चुकीचं आहे. त्यासाठी STP असण्याची गरज आहे, त्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देण्याची ही गरज आहे. पण त्याही पलीकडे जाऊन आपण सगळ्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपला जीव आपली जबाबदारी. म्हणजे यंत्रणा जरी आपल्या मदतीला आली नाही ना, तरी कुठेतरी आपणच आपल्यावरती बंधनं घालूया. कुठेतरी घरगुती हे जे प्रदूषण आहे ना, ते सुद्धा आपण कमी करण्याचा प्रयत्न करूया. मंडळी, अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. नेत्रसुखद असाच आपला आजचा विषय आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण थेट जाणार आहोत स्वित्झर्लंडला. आणि रयतेचा दरबार हे कसं शक्य आहे? मंडळी, तसं बघितलं तर कुठलीही गोष्ट शक्य आहे, पण त्याबरोबरच आपण सगळेजण स्वित्झर्लंडला कशाला जातो? तिथला निसर्ग बघायला, तिथलं निसर्ग सौंदर्य बघायला आपण सगळेजण स्वित्झर्लंडला जातो. पण मंडळी, स्वित्झर्लंडच्या तोडीचं किंवा त्यापेक्षाही एकदम भारी असं निसर्ग सौंदर्य आज आपण बघणार आहोत. अनवट वाटा चांदण पंखांच्या स्वप्नांच्या गावातून लहरत आल्या. अनवट वाटा. मेरे भाई अभी नॉर्वे में हैं, वहाँ से पिक्चर्स मुझे भेज रहे हैं नॉर्वे की. हम सब कह रहे थे कितनी सुंदर पिक्चर्स है, सब बोल रहे थे. आज हम कास में आए और बोला कि ये क्यों हम जाते हैं नॉर्वे और ये स्विट्ज़रलैंड और क्यों घूमते हैं? अपना पूरा महाराष्ट्र, अपना जो राज्य है उसमें इतनी सुंदर जगह है. 2-3 घंटे हम पूना में रहते हैं, पूना से निकलो, इतनी सुंदर जगह है. और ये तो महाराष्ट्र की हम बात कर रहे हैं. अभी नॉर्थ ईस्ट में जाइए, इंडिया में साउथ में जाइए, नॉर्थ वेस्ट में जाइए. तो जैसे हम आत्मनिर्भर की बात करते तो मेरे को लगता है यहाँ से शुरू होना चाहिए, टूरिज्म से. इतकी सुंदरता म्हणजे मी कधी पाहिलीच नाही. फारच छान आहे. आणि आता फुलं तर पूर्ण आले नाहीत तरी एवढं सुंदर दिसतंय. म्हणजे हां, सगळं हिरवंगार. पुण्याहून इतकं जवळ जागा आहे आणि आम्ही लोक इकडे येत नाही, हेच दुर्भाग्य आहे. रिअली वाईट वाटतं की इतकं जवळ आहे आणि आम्ही इतकी वर्ष पुण्यात राहतो आणि इकडे आलो नाही. आज आलो आणि आता कळलं की व्हॉट वर वी मिसिंग. पण खूप लोकांना माहीतच नाही. दुसऱ्याचं गुणगान करत असताना आपल्यापाशी नेमकं काय आहे ना, तेच आपण लक्षात घेत नाही आणि त्यामुळेच देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी अशी आपली परिस्थिती असते. आणि म्हणूनच आज आपण आपली झोळी बघणार आहोत. मंडळी, त्यामध्ये देवानी अनेक देणग्या आपल्याला दिलेल्या आहेत. त्यातलीच एक सुंदर देणगी म्हणजेच कास पठार. प्रचंड निसर्ग संपत्तीनं समृद्ध असलेल्या कास पठारावर आपण जाणार आहोत. सातारा शहरापासून 23 किलोमीटर अंतरावर हे नंदनवन आहे. कासा या झाडामुळे या पठाराला कास हे नाव पडल्याची दंतकथा आहे. कास पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे 1213 मीटर आहे. कास पठार हे कातळ जांभा खडकाचं आणि कमी प्रमाणात माती आणि अन्नद्रव्य असलेलं पठार आहे.
पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या रांगेत जैवविविधतेने नटलेलं हे कास पठार म्हणजे निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. इथे 850 पेक्षा जास्त प्रजातीच्या वनस्पतींची नोंद झालेली आहे. रेड डाटा बुकमधील 624 प्रजातींपैकी 39 प्रजाती इथे आढळतात. त्याचबरोबर इथलं प्राणी पशु पक्षी वैभव ही संपन्न आहे. आणि या साऱ्या गोष्टी ध्यानात घेऊन वर्ल्ड हेरिटेज कमिटीनं 2012मध्ये कास पठाराला जागतिक वारसा स्थळ किंवा वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मान्यता दिली आहे. मंडळी, हा खूप मोठा सन्मान आहे आणि त्यामुळे आपलं हे कास पठार जगाच्या नकाशावरती प्रसिद्ध झालेलं आहे. या सन्मानामुळे कास पठार हे अतिसंरक्षित क्षेत्र तयार झालंय. त्याच्या जतनासाठीचे नियम निकषही कडक आहेत. 2010ला बाहेरच्या देशातून जी इनो टीम आली होती, ते ऑस्ट्रेलियाचे समाजशास्त्रज्ञ आणि स्वित्झर्लंडचे वनस्पतीशास्त्रज्ञ, त्यांच्यासोबत मी होतो. त्यावेळेला मला थोडीफार माहिती होती, एवढी मी त्यांच्याबरोबर शेअर केली. त्या युनेस्कोनं जे वनस्पतीशास्त्रज्ञ होते, त्यात काय भारतातून आणि महाराष्ट्रातून काही लोक आली होती. तर असे काय पेशीज आहेत की भारतामध्ये 12, त्यापैकी महाराष्ट्रात 6, त्यापैकी कास पठार म्हणजे सह्याद्रीमध्ये 2. म्हणजे भारताचे अशी नावलौकिक. त्यासाठी ह्या युनेस्कोनं टीमनं की इथं सांगितलं की बाबा हे जे कास पठारच आहे असं नाही, महाबळेश्वर आहे, पाचगणीचं टेबल लँड आहे, चाळकेवाडी ठोसेघर पठार आहे, अशी 20 पठार आहेत. त्यापैकी लोकांना येण्यासाठी रस्ता पठारावरून जातो, लोकांना त्रास नको यासाठी निवड केली. त्याचबरोबर इथं 39 प्रजाती अशा रेड लिस्टमध्ये आहेत. सातारा जिल्ह्यातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ असलेलं आपलं कास पठार आहे. तर आम्ही वर्षभर जातो तिथं. त्याचं मॅनेजमेंट प्रॅक्टिस. कासला सप्टेंबर महिन्यात खूप जास्त गर्दी असते, परंतु कासला वर्षभर विविध प्रकारचे फुलं असतात. ते पूर्ण वर्षभर लॅटरायटिक त्याच्या स्पेशलाइज आहे जो लॅटराईट खडक, त्यामुळं वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीची ती बायोडायव्हर्सिटी आढळते. आणि फक्त सप्टेंबर ऑक्टोबर नाही तर वर्षभर म्हणजे मे महिन्यात प्रामुख्यानं, जून महिन्यात एक वेगळ्या प्रकारची तिथं ऊर्जा असते आणि वेगळ्या प्रकारचे फुलंही असतात. संपूर्ण भारतामध्ये एकूण पश्चिम घाटातल्या 39 जागतिक नैसर्गिक वारसा स्थळं आहेत. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट त्यातली महाराष्ट्रात 4 आहेत. त्याच्यात अजून वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट साताऱ्यात 2 आहेत. त्यामध्ये कास आणि कोयना अभयारण्याचा समावेश होतो. मंडळी, ह्या वर्षी 4 सप्टेंबर 2025 या दिवशी कास महोत्सवाची सुरुवात झाली आणि म्हणूनच 3 सप्टेंबरला आम्ही कास पठारावरती गेलो होतो आणि तिथल्या निसर्गामध्ये पूर्णपणे हरवून गेलो होतो. नमस्कार. रयतेचा दरबार आज आलेला आहे चक्क शिवकालीन मार्गावरती. म्हणजे काय मंडळी, हा जो रस्ता आपण बघतोय ना, हा आहे कास पठारावरचा हा रस्ता आहे. आणि ह्या रस्ता तुम्हाला जर का खूप चांगला किंवा दिसत असेल ना, तर हा रस्ता चांगला आहे, सुंदर आहे, त्याचबरोबर पवित्रसुद्धा आहे. याला कारण छत्रपती शिवाजी महाराज ह्या मार्गाचा वापर करायचे. कुठून कुठे? साताऱ्यामध्ये अजिंक्यतारावरून महाबळेश्वरला प्रतापगडवर जेव्हा त्यांना जायला लागायचं तेव्हा बरेच वेळा त्यांनी ह्या मार्गाचा वापर केलेला आहे. इतकं या मार्गाचं खूप महत्त्व आहे. या मार्गावरून चालताना अक्षरशः रोमांच उभे राहिले होते. आणि हा जो वारसा आहे ना मंडळी, हा आपल्याला पुढच्या पिढ्यांना सुपूर्तही करायचा आहे. इतिहासाच्या पवित्र खुणा जपत असतानाच वाऱ्यावर लहरणारी असंख्य फुलं आपल्यासोबत असतात. कासचं एक वैशिष्ट्य असं आहे, कासमध्ये एक सडा दिसतो आपल्याला सुंदर. आता 15 सप्टेंबरच्या आसपास ज्यावेळेस तेरडा येतो त्यावेळेस पर्पल कलरचं दिसतं पूर्ण कास आपल्याला. त्यानंतर एक 15 दिवसानंतर ज्यावेळेस कावळा येतो किंवा त्याला आपण स्मितिया किंवा मिकी माऊस म्हणतो, तर त्यावेळेस पूर्ण असं हळदीसारखं पिवळं दिसतं आपल्याला कास. त्यानंतर तेरड्याच्या आधी आपल्याला पांढऱ्या रंगाची चवर दिसते, तर पूर्ण कास हे पांढरं दिसतं. चवरबरोबर आपल्याला सीतेची अस्वे, धनगिरी फेटा किंवा अशा विविध प्रकारचे वनस्पती आढळतात. कास पठार हे अंदाजे 280 ते 300 प्रकारचे आपल्याला फुलं
वर्षभर कास पठारावर आढळून येतात. साधारणतः माहे जूनपासून तर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत या फुलांचा बहर असतो. आपण इथं बघाल की या फुलांच्या जैवविविधतेमध्ये खूप फरक पडतो. जर जूनमध्ये आलात तर इथे वेगळी फुले असणार, जुलैमध्ये आला तर वेगळी फुले असणार. तर दर 15 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी या फुलांचा बहर हा बदलत असतो किंवा नवीन वनस्पती इथं उद्यास येत असतात किंवा नवीन फुले ही इथं उद्यास येत असतात. सध्या आपण जे बघतो इथं आजूबाजूला की जे पांढरी फुलं फुललेले आहेत ती नैसर्गिक वनस्पती चवर म्हणून आहे. त्याचबरोबर इथे तेरडा, सित्तीची आसव, गेंदा फूल अशी बरेच फुले आपण इथं उमललेली बघत आहोत. जून महिन्यापासून फुलाला सुरुवात होते. 3-4 प्रजाती येतात. पाचगणीच्या नावाची एक प्रजाती आहे, हाबनारिया पचगनांशिस, इपोर्बिया पचगनांशिस अशा पाचगणीच्या काय शिरोपिजा महाबलय म्हणजे महाबळेश्वरांशिस शिरोपिजा अशा काही पेशीज आहेत. ह्या पेशीज ह्या इकडं तिकडं संशोधकांनी शोध लावले. हे त्या दुसरी एक पेशीची असा शोध लागला की ड्रॉसेरा कास पठारावर दिसत नव्हता. तो 2007ला मी दाखवला. मंडळी, कास पठारावरती दुर्मिळ आणि अतिदुर्मिळ अशा वनस्पती आहेत. सातारा जिल्ह्याचं वैभव म्हणून सातारी वायतुरा ही अतिप्रदेशनिष्ठ वनस्पती इथे आढळते. त्याचबरोबर आमरी, चवर, तेरडा, सीतेची आसव, गेंद, मंजिरी, पांढरा सापकांदा, कंदील पुष्प, सोनकी इत्यादी विविध फुलं आढळतात. या पठारावर कुमुदिनी तलाव आहेत आणि त्यामध्ये कुमुदिनीची फुलं आहेत. हे कुमुदिनी नाव ठेवलेले बरं का. तर त्याला पानभोपळी असं पूर्वीचं नाव आहे. आता कुमुदिनी नाव ठेवलं, नायफाड्या इंडिकम म्हणतात त्याला काय. आणि त्याच्या खाली एक पेशीज आहे, समुद्रामध्ये 300 मीटरवर येते, ती ही 1200 मीटरवर आले. रोटाला सह्याद्रिका म्हणून पेशीज आहे, ती सुद्धा त्याच्याबरोबरच आहे. नायफाडी सिंडिकम म्हणून कुमुदिनी, रानभोपळी किंवा पांढरं कमळ, छोटं पांढरं कमळ, हे सरळ आपलं म्हणायचं. श्रीरंग शिंदे सरांनी कास पठाराची प्रचंड सेवा केलेली आहे आणि आजही ते करत आहेत. आणि म्हणूनच इथल्या एका गवताच्या प्रजातीला श्रीरंग सरांचं नाव देण्यात आलेलं आहे. युलिलियस श्रीरंग असं ते नाव आहे. 2010ला मला जरा एका वनस्पतीचं नाव दिलं गेलं, युलालिया श्रीरंगी म्हणून. माझ्या नावची एक पिशीच आहे गवताची, युलालिया श्रीरंगी. ते यादव सर म्हणून आहेत कोल्हापूरला, म्हणजे बॉटनिस्ट आहेत. त्यांच्या नावच्या 7-8 पेशीज आहेत. त्यांच्या माहितीनुसार तेही यसार यादव आहेत, श्रीरंग यादव. मी पण श्रीरंग शिंदे आहेत. गवताची पेशीज युलालिया श्रीरंगी म्हणून आहे. मंडळी, इथे काही कीटकभक्षी वनस्पतीही आहेत. हां, ती पांढरी फुलं दिसतात त्याला इरोकोला म्हणायचं. गेंद, धनगर फेटा छोटं, आणि त्या पर्पल कलरचं दिसतंय ना त्याला इट्रोकुलर आहे म्हणा. ते बी कीटकभक्षीच आहे. कीटकभक्षी 2 आहेत. हां, कीटकभक्षी 2 आहेत. हे बघा, कीटक खातात. हे कीटकभक्षी 2 आहेत. हे ड्रॉसेरा इंडिका आणि ड्रॉसेरा बार्मानी, गवती दोबे. ड्रॉसेरा ज्या वेळेला येतो तो फक्त जे कीटक निसर्गाला किंवा त्या काम करणाऱ्या कीटकांना त्रास देणार आहे त्यालाच खाते. असं म्हणतात की इथल्या वनस्पतींची नावं इथल्या स्थानिक चालीरीतींशी संबंधित आहेत. कळलावी नावाची वनस्पती आहे. कळलावी, ग्लोरियसा सुपरबा नावाचं तिचं नाव, शास्त्रीय नाव. आणि कळलावी या भागामध्ये तुम्हाला सर्वत्र आढळून येईल. कळलावी, कळ म्हणजे थोडक्यात काहीतरी वेदना आणि लावी म्हणजे त्याला उद्दीपन देणारी. आता ही गोष्ट कधी होती, प्रसव वेदना येत नाहीत तर त्यावेळेला आता मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये काय केलं जाते, ते इंजेक्शन दिलं जातं कळा येण्यासाठी. परंतु लोकविज्ञानामध्ये ही गोष्ट अजूनही माहीत आहे की कळलावीची पानं, त्याचा वापर जर ओटीपोटावर ठेवून त्याचा लेप देण्यासाठी जर केला तर संबंधित महिलेला प्रसूती वेदना येतात आणि प्रसूती सुखकर होते. कास पठारावरचं पक्षी प्राणी वैभव ही प्रचंड संपन्न आहे. वन्य प्राणी म्हणजे बिबट्या आहे, डुकर आहे, साळींदर आहे, रानगवे आहेत, अशी हे घोरपड आहे, सरपटणारे प्राणी आहेत, 21 प्रकारचे साप आहेत, पक्षी चांगले आहेत काय. आणि सुरुवातीला मे महिन्याच्या शेवटी काय पेशीज येतात त्याचा मकरंद घेण्यासाठी हजारो मैलावरून काय पक्षी येतात. एक 400 प्रकारचे इन्सेक्ट्स, कीटक हे आपल्याला आढळून येतात. आणि सस्तन प्राणी किंवा जे मोठी वाईल्डलाईफ आहे, विशेषतः बिबट, रानडुक्कर, कोल्हे, तर हेही आपल्याला भरपूर प्रमाणात कासला आढळून येतात.
त्यामुळे एक जिव्हाळा आहे कासबाबत सर्व वनविभागाला, पर्यटनप्रेमींना आणि सर्वसामान्य लोकांना. या साऱ्याच्या जपणुकीसाठी यंत्रणा कार्यरत आहेच आणि त्यासाठी सूक्ष्म नियोजनही करण्यात येतं. कास पठार महोत्सव अंदाजे 1 सप्टेंबरपासून सुरू होतो दरवर्षी, परंतु त्याचं नियोजन आम्ही 1 जूनच्या आसपास सुरू करतो. तर त्यामध्ये प्रामुख्याने पहिली गोष्ट असते की जे लोक येणार आहेत त्यांना सर्व सुखसोयी मिळाव्यात, जसे पाणी, चहा, खायच्या गोष्टी, प्रवास, ट्रॅफिक अडू नये म्हणून ट्रॅफिकमध्ये फसू नये लोक म्हणून ट्रॅफिकची व्यवस्था. त्यानंतर त्यांनी पठारावर गेल्यानंतर ते सुसूत्रितपणे आणि कुठंही पठारावरती काही गोंधळ घालू नये म्हणून तिथं कंपाऊंड तयार करणं, ह्या गोष्टी आम्ही करत असतो. तर त्यामध्ये प्रशासकीयदृष्ट्या आम्ही पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी साहेबांच्या दालनात एक जे संबंधित डिपार्टमेंट आहे त्यांची आपण मिटिंग घेतो. यावर्षी आपण SP साहेबांशी एक विशेष मिटिंग घेतली आणि त्यामध्ये पोलीस प्रशासनकडनं जी मदत लागेल, विशेषतः ट्रॅफिक आणि जे हुल्लडबाजी करतात कास तलावाकडे जाताना, तर त्याबाबत आपण एक विशेष प्रयत्न केले. पर्यटकांकरता आम्ही इथे प्रामुख्यानं समजा आता सध्या पावसाचे दिवस आहेत तर आम्ही प्रामुख्यानं त्यांच्यासाठी पर्यटक थांबे केलेले आहेत. ज्या ठिकाणी आपण पर्यटक फिरणार आहे किंवा येथील सौंदर्य बघणार आहे त्या ठिकाणी नैसर्गिक पाऊलवाटा, त्यांना बसण्यासाठी बेंचेस आणि कचरा वगैरे करून त्यासाठी कचरा कुंड्या इत्यादी गोष्टी आम्ही आवर्जून ठेवलेल्या आहेत. आणि याचबरोबर पर्यटकांकरिता आपण इलेक्ट्रिक व्हेकलसुद्धा आपण मागणी केलेली आहे. तर त्याही गाड्या आपल्या लवकरच उपलब्ध होतील. त्याचबरोबर स्थानिकांना रोजगार मिळावा याकरिता आपण घोडागाडी, बैलगाडी यांचंही आपण एक स्थानिकांना मार्गदर्शन केले होते. तर त्यातून आपल्याला बैलगाडीकरिता इथून एक प्रस्ताव आपण दिलेला आहे. तर त्या बैलगाडी शुभारंभ आपण उद्या करणार आहोत. मंडळी, आता या पठारावरून आपण बैलगाड्यांमधूनही प्रवास करू शकतो आणि त्यातून कुठेतरी स्थानिकांना रोजगारही मिळेल, हाही उद्देश आहे. वन विभागानं स्थानिक लोकांना एकत्र आणून कास पठार परिसरालगतच्या 6 गावांच्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्या स्थापन केलेल्या आहेत. त्यात कास, एकीव, कुसुंबी, कासानी, आटाळी, पाठेघर या 6 गावांच्या समित्यांचा अंतर्भाव आहे. आपण या पठारावरती 6 गाव मिळून एक समिती स्थापन केलेली असते. त्या समितीमधून स्थानिक लोकांनाच आपण इथं रोजगार उपलब्ध करून देतो. हा मेन उद्देश आहे. त्यामध्ये पठाराचं पावित्र्य राखणं, याच्यासाठी लोकांना येण्या जाण्यासाठी आपण पार्किंगपासून ते कास पठारावरती येण्या जाण्यासाठी गाड्यांची वगैरे व्यवस्था केलेली आहे. बस आहेत, त्या बसनं वगैरे लोक येऊन इथं फुलांचा आनंद घेतात. पावसाळ्यात ठीक आहे, पाण्याची व्यवस्था असते, पण उन्हाळ्यात कसं असतं इथं पाण्याचा बऱ्यापैकी तुटवडा असतो. त्यासाठी आम्ही काय केलं, मग 6 गावाची समिती वगैरे जागोजागी आम्ही वन्य प्राण्यांना पाण्याचा तुटवडा पडू नये म्हणून आम्ही जागेवर कुंड्या ठेवलेल्या आहेत. असंच आपली समितीचे एक आपल्या इथं टँकर म्हणून आपण इथं ठेवलेला आहे. त्याच्यामार्फत आपण तिथं कुंड्यांना जागोजागी पाणी ठेवून वन्य प्राण्यांना पाण्याची व्यवस्था किंवा असं एखादा जखमी वन्य प्राणी दिसला की त्याला आपण लगेच हे करून आपली एक गाडी आपली इथे लगेच आपण त्याला उपचार कसा देता येईल ह्याचा आपला प्रयत्न राहतो. परिस्थिती म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटनं स्थानिक लोकांना एकत्र करून JFMची केलेली आहे, जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी. म्हणजे त्यांची संयुक्त वन व्यवस्था, वन आणि जन ह्यांना एकत्र आणलं. जनसामान्यांची सुरक्षा, वन्य प्राण्यांच्या आणि गवताची फुलांची सुरक्षा, त्यातनं फॉरेस्ट डिपार्टमेंटनं कार्य केलं छानपैकी. काही दुर्मिळ वनस्पती, जे काही अशा वनस्पती आहेत की आपल्या फक्त कासपुष्प पठारावरतीच त्या बघायला, बाकी अशा खंडामध्ये कुठेही त्या काही वनस्पती भेटत नाहीत, फक्त कासपुष्प पठारावरतीच बघायला भेटतात. त्यामुळं आपण त्याचे हानी होऊ नये यासाठी एक नायलॉनच्या तारचा आपण सगळ्या वॉल कंपाऊंड वगैरे केलेला आहे. तिथून फक्त लोकांनी आतमध्ये जाऊ नये, ते तोडवू नये यासाठी आपण ते केलेलं आहे. कारण जर ते तोडवलं तर ती उगवण्याची क्षमता वगैरे असेल त्याची ती कमी होईल. आणि हे लोकांनी सांभाळणं किंवा फुलांमध्ये न नाचणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यामुळं स्थानिक लोकांना चांगल्यापैकी, म्हणजे आता आपण सरासरी 150 लोक इथं कामाला असतात. त्यामध्ये फुलांचं संरक्षण करण्यासाठी किंवा काय अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण गाईड वगैरे म्हणजे गार्ड वगैरे नेमलेले आहेत. लोक जी फिरायला येतील, काही लोकांना माहिती नसते की फुलांचं कुठलं नाव आहे किंवा काय, यासाठी गाईड वगैरे नेमलेले आहेत. ही सगळी सुविधा आपण लोकांसाठी केलेली आहे आणि या पद्धतीनं सगळं नियोजन चालू आहे आता. तर एकतर ह्या कास पठाराने हा परिसर जपण्यामध्ये मी पहिलं श्रेय देईन इथल्या स्थानिकांना. आपण नेहमी म्हणतो की अरे स्थानिकांनी तिथं आग लावली, स्थानिकांनी झाड तोडली. नाही रे,
तुम्ही ज्या वेळेला स्थानिकांना झाडं तोडली, स्थानिकांना आग लावली म्हणता ना, तर त्याच वेळेला हे पण असतं की जपलेला निसर्ग या स्थानिकांनी जपलेला असतो. मंडळी, कुमुदिनी तलावाच्या पुढे एका कातळ काळ्या वाटेवरून पुढे गेल्यावर एक मचाणे, त्यावर उभे राहा. दूरवर कास तलावाचं पाणी नजरेत सामावत नाही. त्या जलाशयाच्या रक्षणाला भोवती डोंगर आहेतच. त्यांची डोकी शुभ्र ढगांमध्ये हरवलेली असतात. प्रचंड थंड बर्फाळ वाऱ्याबरोबर आपण उडून जाऊ असं वाटत असतं. सोबतीला विविध रंगी फुलं लहरत असतात आणि या निसर्ग संगीताचं आपल्यावर गारूड होतो. स्वर्ग सुखाचा अनाकलनीय अनुभव इथे येतो. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हुल्लडबाजी करण्याचं हे ठिकाण नव्हे. म्हणजे निसर्गात जायचं ते निसर्ग संगीत ऐका, त्याचे मधुर कुंजारव ऐका, त्याचं बागडणं त्या निसर्गातल्या प्रत्येक कीटकांपासून ते तुमच्या सस्तन प्राण्यांपर्यंत त्यांचं इथलं हिंदळणं बघा. त्यांची इथं ह्या पठाराच्या आधारानं असणारी त्यांची जैवशृंखला बघा. आणि त्यासाठी इथं या. तुम्ही जर हुंदडण्यासाठी हे करण्यासाठी असेल तर ते इथं ठिकाण नव्हे. त्यासाठी कास पठारापासून 20 किलोमीटर खाली सातारा आहे. मला एक साधी गोष्ट कळते, हे निसर्गातलं घर आहे, निसर्गाचं घर आहे. आपण आपल्या घरात अशी वर्तन करतो का? जे इथे येऊन तुम्ही वर्तन करताय हे घरात वर्तन करता का तुमच्या? बघा तुम्हाला पटतंय का? इथे येऊन तुम्ही कचरा करताय, आपल्या घरात कचरा आपण टाकतो का? स्वतः आपण वापरलेला कचरा आपण घरात साठवतो का? घरात टाकतो का? तर ह्या साध्या नैतिकतेच्या आणि स्वतःला शिस्त लावणाऱ्या गोष्टी आहेत. मला वाटतं पर्यटकांनी या गोष्टी पाळाव्यात. माझी विनंती आहे. पर्यटकांना यावरून सांगेल की आपण इथं या, तुम्ही डोळ्यांनी उघडा निसर्ग बघा, हे उघडं सौंदर्य बघा, डोळ्यात तो पूर्ण सौंदर्य तुम्ही सामावून घ्या. इतर गोंगाट करू नका. किंवा इथं कासपठारावर माकडे किंवा इतर वन्य प्राणी असतात, तर इतर वन्य प्राण्यांनाही काही त्यांच्या वागणुकीवर किंवा त्यांच्या आदिवासावर काही दुष्परिणाम होईल असे आपण कृत्य करू नका. उदाहरणार्थ त्यांना खायला घालू नका, गोंगाट करू नका, मोठ्याने गाणे वाजवू नका. तर या गोष्टी आपण प्रामुख्याने काळजी घेतली पाहिजे. या, फिरा, निसर्गाचा आनंद घ्या, फुलांना जपा आणि जी निसर्गाने आपल्याला दैवी देणगी दिलेली आहे, एक सुंदर पठार आणि जी बायोडायव्हर्सिटी तिथं दिलेली आहे, त्याला जपून आपण एक शाश्वत पर्यटन करू, याची आपण काळजी घेतली पाहिजे. या कास पठारावरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर्वांनी कास पठार बघण्यासाठी जरूर यावं. तापमान वाढ, हवामान बदल, निसर्गाचा कोप, संकट, आपत्ती याहीपेक्षा संपन्न निसर्ग अनेक ठिकाणी आहे. त्याला आपणच जपायचं आहे आणि असा संपन्न वारसा पुढच्या पिढ्यांनाही द्यायचा आहे. त्यासाठी आपण तिथे जाऊया, स्वर्गीय आनंद घेऊया, पण त्यासाठी कास पठारावर जाऊया. आणि मंडळी, या कास पठारावर जाणं अगदी सोपं आहे. साताऱ्यापासून 23 किलोमीटर अंतरावरती हे कास पठार आहे आणि या कास पठारावर जाण्यासाठी आपल्याला ऑनलाईन बुकिंगही करायला लागतं. अगदी मामूली रक्कम त्यासाठी द्यायला लागते आणि त्या बदल्यामध्ये अपार सुख आपल्याला मिळत असतं. कुठेतरी एक निसर्ग संगीत आपल्याला ऐकायला मिळत असतं. त्याच अनुषंगाने कास पठारावरची ही भ्रमंती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. 450च्या वर आमचे एपिसोड आहे. जनतादरबार.zd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावांनी आमची यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.